बॉक्स पण नका देऊ ना, कशाला देतात एवढं तरी. तर मित्रांनो, मी बनवतोय व्हिडिओ आणि मला ऍक्च्युली त्या व्हिडिओ रिव्ह्यू द्यायचा आहे पॅकेजिंग बद्दलचा, जी आपली पॅकेजिंग आयफोनची आणि फ्लिपकार्टची पॅकेजिंग बद्दल मला रिव्ह्यू द्यायचा, त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतोय. हा राहिला आयफोन 16 प्रो मॅक्स. तर हा मी मागवला होता 21 सप्टेंबर 2025 रोजी आणि ही राहिली त्याची पॅकेजिंग. हा फोन आहे आणि हे राहिले पॅकेजिंग. ऍक्च्युली याची अनबॉक्सिंग ऑलरेडी झालेली आहे. हे अनबॉक्सिंग जे आपले डिलिव्हरी पार्टनर आले होते फ्लिपकार्टचे, त्यांनीच अनबॉक्सिंग केली आहे, कारण त्यांना व्हेरिफिकेशन वगैरे करायचं असतं त्यासाठी. आणि ही राहिली त्याची पॅकेजिंग सेम टू सेम तुम्हाला दाखवतोय. काहीच नाही आहे पॅकेजिंग मध्ये, नॉर्मली जस्ट बॉक्स आहे आणि हा बॉक्स आहे. याला ना कुठला बबल रॅप आहे ना काही आहे, काहीच सेफ्टी नाही आहे याच्यामध्ये. हा नॉर्मली याच्यामध्ये ठेवलेला आहे. मी चेक केलं, असं नॉर्मली त्यांनी कटर मारला आणि फोन हातात. एका क्षणाला असं वाटलं की हा आतमध्ये फुटलेलाच भेटणार आहे. चला, हा मुद्दा राहिला. तर तुम्हाला कळालं फ्लिपकार्टची पॅकेजिंग कशी आहे, काय आहे. हे सील पण ओपन आहे ऑलरेडी, ऍक्च्युली त्यांनीच केलं होतं. हे ठेवूया साईडला. हा राहिला आयफोन 16 प्रो मॅक्स 256 GB. हा मला पडलेला आहे 1,04,000 समथिंगला. ठीक आहे, चला. काय आहे? मला माहित होतं की आयफोननी म्हणजे ऍपलनी अडॅप्टर बंद केलेलं आहे, पण युजर गायडन्स वगैरे हे बाकीच्या गोष्टी पण बंद केलेल्या आहे. आणि हा हा बॉक्स पण एवढी कंजूसी केलेली आहे, आज मला कळतंय. ठीक आहे, एवढी कंजूसी. अरे फ्लिपकार्टने केले ठीक आहे, पण तुम्ही एवढं मोठं ब्रँड आहे, अरे एवढा मोठा 1-1 लाख रुपयाचा फोन विकताय. अरे तुमचं म्हणजे थोडी ब्रँडिंग तरी चांगली द्या रे. म्हणजे बॉक्स वगैरे जरा वाटलं तरी पाहिजे की बाबा आयफोन घेतोय. पहिले आयफोनचे स्टिकर्स वगैरे यायचे, काय यायचं, काहीच नाही. काय म्हणजे खरंच नर्वस झालोय खूप. म्हणजे खूप असं वाटतं का घेतला. ठीक आहे, जाऊन द्या, मुद्द्यावर येऊ आपण. हा राहिला माझा ब्लॅक 256 GB आयफोन 16 प्रो मॅक्स. ठीक आहे, याचा फर्स्ट लुक बघूया. ठीक आहे, वाव, नमस्ते, डायरेक्टली नमस्ते. तर आपण आता नॉर्मली स्टार्ट करूया. सर्व डिटेल्स आपल्याला फोनचे, मागचा आपला जो फोन आहे त्याच्यातले सर्व आपल्याला रिकवर करायचे आहे यामध्ये. तर आपण करूया. तर बाकी हा नंतर करतो. पण तुम्हाला कळलं असेल की मला एकदम म्हणजे काहीच बिलकुलच आवडली नाही यांची पॅकेजिंग. ना फ्लिपकार्टची आवडली, ना आयफोनची आवडली. म्हणजे दोघांनी एवढी कंजूसी केली आहे ना, काय सांगू तुम्हाला. म्हणजे कळतंय की खूप कंजूसी चाललेली आहे. खूपच म्हणजे थोड्या दिवसांनी मला असं वाटतंय की नाही का आपल्या घरच्या थैलीमध्ये पॅक करून देतात की काय, बॉक्स पण नका देऊ ना, कशाला देतात एवढं तरी, असं मला आता वाटतंय. तर ठीक आहे, चला. थँक्यू सो मच आपला व्हिडिओ पाहिल्याबद्दल. आता मी थोडीशी सेटअप करून घेतो. बाय बाय.